नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवूया तोंडलीची भाजी. चला तर दाखवतो तुम्हाला की मी काय काय तयारी केलेली आहे. तर एकीकडे तोंडले लांब 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 कापून घेतलेले आहेत, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो वगैरे सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तर चला आपण याला फोडणीला देऊया. तर आधी एका कढईमध्ये तेल टाकून ठेवलेलं आहे. त्या तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्ता आणि आपला बारीक चिरलेला कांदा मी गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आणि तो व्यवस्थित परतला की मग त्याच्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित त्या भाजून घ्यायचा आहे, कांद्याबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यात टाकायचं आपल्याला हळद. ते हळद टाकून झाल्यावर जो मेन पॉईंट आपला आहे ती आहे ते तोंडलीची भाजी जी आपण बारीक चिरून घेतलेली होती, ती मी त्याच्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे. आणि तोंडलीची भाजी कोणाकोणाला आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तोंडलीचे भरपूर प्रकार आपण बनवू शकतो. त्यातले छोटंसं मी बनवण्याचा ट्राय केलेलं आहे. ह्याची रेसिपी एकदा तुम्ही पण ट्राय करा आणि कसं लागले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चवीनुसार मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठ आधी टाकले कारण की ती भाजी लवकर शिजते मीठ टाकल्यामुळे, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये मग बारीक चिरलेला टोमॅटो आणि तिखट आम्ही जास्त खातो त्याच्यामुळे लाल मसाला आणि झाकण लावून वाफेवर ठेवलेलं आहे. ह्याच्या वाफेमध्ये मी पाणी ठेवलेलं झाकण्यावर आणि व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे. आणि बघा आता नंतर मी वाफून झाल्यावर 5-10 मिनिटांनी झाकण काढल्यावर ह्याच्यातलं जे भाजी आहे ती थोडीशी शिजून झालेली आहे. आणि जे पाणी होतं ते मी त्याच्यात गरम पाणी होतं ना, ते त्याच्यामध्ये कढईमध्ये सोडलं. आणि मग थोडंसं खोबरं, मग सुकं खोबरं होतं वाटलेलं ते, आणि शेंगदाण्याचं कूट हे ह्याच्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले. अशा प्रकारे माझी भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.